श्री स्वामी समर्थ. व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जाणारा श्रावण महिना, या श्रावण महिन्यामध्ये सोमवारचे व्रत केले जाते, उपवास केले जातात. हा उपवास कसा करावा, हा उपवास कधी सोडला जातो, त्याचप्रमाणे उपवासाच्या दिवशी आपण कोणते पदार्थ हे अजिबात खाऊ नयेत, असे काही उपवासाचे पदार्थ आहेत की जे श्रावणी सोमवारी खाल्ले जात नाहीत. तसेच या दिवशी उपवास सोडताना मात्र एक पदार्थ आवर्जून खावा, एक तरी घास या पदार्थाचा खावा. तसेच या दिवशी केस धुवावेत का, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. श्रावणामध्ये बरेच लोक श्रावणी सोमवारचे उपवास करत असतात, व्रत करत असतात. काही लोक संपूर्ण महिनाभर उपवास करतात, संपूर्ण श्रावण महिना उपवास करतात, तर काही जण श्रावणाचे फक्त सोमवार करत असतात, तर काही जण संपूर्ण श्रावण महिना फक्त दिवसातून एकदाच भोजन करत असतात. श्रावणी सोमवारचे जे आपण उपवास करतो तर याच्या 3 पद्धती आहेत. पहिलं आहे ते म्हणजे निर्जला व्रत. यामध्ये अन्न पाणी काहीही ग्रहण केले जात नाही. प्रत्येकाला निर्जला व्रत करणे हे शक्य होतेच असे नाही. दुसरी पद्धत आहे ती म्हणजे फळे आणि दुधावरती उपवास करणे. फक्त फळे खायची आणि दूध प्यायचं, इतर उपवासाचे कोणतेही पदार्थ खायचे नाहीत. आणि तिसरी पद्धत म्हणजे उपवासाचे जे पदार्थ आहेत तर ते खाऊन उपवास करणे. विवाहित स्त्रिया वैवाहिक सुखासाठी हे श्रावणी सोमवार करत असतात, तर कुमारिका मनासारखा जोडीदार मिळावा, आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला जोडीदार मिळावा म्हणून हे उपवास करत असतात. पार्वतीने सुद्धा महादेवांना मिळवण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये व्रत केले होते. कुमारिकांनी जर हे श्रावणी सोमवारचे व्रत मनोभावे केले तर त्यांना मनोइच्छित जोडीदार मिळत असतो. उपवास करताना आपण परमेश्वराच्या जास्तीत जास्त जवळ जावे, नामजप करावा. कारण उपवासाचा खरा अर्थ असा आहे की उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास, म्हणजेच परमेश्वराजवळ निवास करणे. या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप केला जातो. महादेवांची विधिवत पूजा करायची आहे. घरी किंवा मंदिरामध्ये आपल्याला ही पूजा करायची आहे. महादेव जे आहेत तर ते भोलेनाथ आहेत, त्यामुळे ते लगेचच प्रसन्न होत असतात. आपण जरी शिवपिंडीवरती एक तांब्याभर पाणी जरी अर्पण केले तरी सुद्धा महादेवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात. आणि श्रावणी सोमवारी आपण जो उपवास करतो तर यासाठी आपण काय काय खाऊ शकतो. महादेवांच्या उपवासाला मीठ, तिखट तर हे टाळले जाते. अळणी पदार्थ खाल्ले जातात, परंतु ज्यांना मीठ खाणे गरजेचे आहे तर त्यांनी मात्र सैंधव मिठाचा वापर करायचा आहे. परंतु शक्यतो आपल्याला अळणी पदार्थ खायचे आहेत. नाहीतर आपण फक्त गोड पदार्थ, फळे, दूध तर यावरती हा उपवास करू शकतो. आता उपवासासाठी आपण साबुदाणा खिचडी करू शकतो. यामध्ये मिठाचा वापर करायचा नाही. आणि जर मिठाचा वापर करायचाच असेल तर आपल्याला सैंधव मिठाचा वापर करायचा आहे. साबुदाण्याचे पदार्थ खाऊ शकतो, दूध, त्याप्रमाणे सुकामेवा, काजू, बदाम, पिस्ता, खारीक, खजूर तर असे पदार्थ खाऊ शकतो. फळे खाऊ शकतो, शेंगदाणा लाडू, नारळ पाणी, बटाटा, रताळे, भुईमुगाच्या शेंगा, राजगिऱ्याचे पदार्थ असतील, राजगिरा पिठाचे पदार्थ असतील, राजगिऱ्याचे लाडू असतील, तर हे पदार्थ जे उपवासाचे आहेत तर ते आपण खाऊ शकतो. परंतु महादेवांच्या उपवासाला वरीचे तांदूळ म्हणजेच जी भगर आहे तर ती मात्र चालत नाही. महादेवांचे सोमवार असतील, महाशिवरात्री असेल किंवा हरतालिका असेल तर या उपवासांना वरी खाल्ली जात नाही. प्रत्येक भागानुसार या पद्धती वेगळ्या आहेत. काही भागामध्ये वरी खातात तर काही भागामध्ये वरी जी आहे तर ती श्रावणी सोमवारच्या उपवासाला खाल्ली जात नाही. तसेच अगोदर सांगितल्याप्रमाणे मीठ आणि तिखट हे सुद्धा खाल्ले जात नाही, अळणी पदार्थ खाल्ले जातात. तसेच आपल्याला आपल्या उपवासाचे पावित्र्य राखायचे आहे, त्यामुळे आपले उष्टे इतरांना द्यायचे नाही आणि इतरांचे उष्टे आपण खायचे नाही. अगदी बाळ जरी असेल, लहान मूल असेल तरी त्याचे उष्टे सुद्धा आपल्याला खायचे नाही, अन्यथा आपल्याला उपवासाचे फळ जे आहे तर ते मिळत नाही. हा उपवास सायंकाळी प्रदोषकाळी शिवांची पूजा करून, नैवेद्य दाखवून, त्यानंतर गाईला घास देऊन मगच आपल्याला सोडायचा आहे. आता जेव्हा आपण उपवास सोडतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला काही पदार्थ खायचे नाहीत, तर एक पदार्थ आहे जो आपल्याला आवर्जून खायचा आहे. उपवास सोडण्यासाठी मुळा जो आहे तर तो आवर्जून खाल्ला जातो. एक तरी घास हा मुळ्याचा खावा. तसेच आपण जी उपवास सोडण्यासाठी भाजी बनवतो तर यामध्ये आपण काय काय बनवू शकतो, तर आपण एखादी पालेभाजी बनवू शकतो, जसं की मेथी असेल किंवा शेपूची भाजी. तसेच आपण चपाती, भाकरी, वरण भात, एखादी तिखट भाजी, तसेच एखादी वडी, अळूवडी, कोथिंबीर वडी, तर अशा प्रकारे सात्विक जेवण जे आहे तर ते खाऊन हा उपवास जो आहे तर तो सोडू शकतो. एखादा गोडाचा पदार्थ, मग यामध्ये एखादी मिठाई असेल किंवा खीर असेल, परंतु मुळ्याचा एक घास तरी आवर्जून आपल्याला खायचा आहे. तसेच हा उपवास सोडताना आपल्याला
महादेवांचं स्मरण करत हा उपवास सोडायचा आहे. मनामध्ये आपल्याला सकारात्मक विचार करायचे आहेत. मुळा जो आहे तर तो श्रावणामध्ये सहज उपलब्ध होतो आणि मुळा हा थकवा दूर करत असतो. तसेच मुळ्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आपला रक्तप्रवाहसुद्धा सुरळीत होत असतो. त्यामुळे मुळा जर आपण खाल्ला तर आपल्याला याची आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फायदे होणार आहेत. असे सुद्धा म्हटले जाते की मुळ्याशिवाय श्रावणी सोमवारचा उपवास जो आहे तर तो सुटत नाही. परंतु काही पदार्थ मात्र आपल्याला चुकूनही बनवायचे नाहीत. संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. तसेच आपल्याला ज्या भाज्या बनवायच्या आहेत यामध्ये कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो श्रावणी सोमवारी अजिबात करायचा नाही. कांदा लसूण विरहित भोजन जे आहे तर ते खाऊनच आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला चुकूनही कांदा लसूण जो आहे तर तो खायचा नाही आणि मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. अंडी, मांस, मटण, चिकन तर या सर्व गोष्टी ज्या आहेत तर याला आपल्याला श्रावणामध्ये स्पर्शसुद्धा करायचा नाही. तरच या उपवासाचे फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असते. उपवास जेव्हा आपण सोडतो तर एकदा उपवास सोडायला बसलं की मध्येच उठायचं नाही. आपल्याला जेवढं अन्न गरजेचं आहे तर तेवढंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे. ताटामध्ये शिल्लक ठेवायचं नाही. उगीचच टीव्ही बघत, मोबाईल बघत आपल्याला उपवास सोडायचा नाही. उपवास सोडताना विनाकारण कोणाशी बोलायचं नाही किंवा घरामध्ये वाद, कलह या गोष्टी करायच्या नाहीत. व्यवस्थित आपल्याला महादेवांचं स्मरण करत हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. एकदा आपण उपवास सोडायला बसलं की आपलं जेवण पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला उठायचं आहे. त्याचप्रमाणे एकदा उपवास सोडून झाला की पुन्हा आपल्याला काहीही खायचं प्यायचं नाही. त्यामुळे जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढं उपवास सोडतानाच आपल्याला खायचं आहे. आता या दिवशी केस धुवावेत का असा प्रश्नसुद्धा बऱ्याच वेळेला पडतो. सोमवारी केस धुतल्यामुळे आर्थिक समस्यांमध्ये वाढ होते. घरावरील आर्थिक भार वाढतो. कर्ज फिटत नाही. त्यामुळे श्रावणी सोमवारी केस हे जे आहेत तर ते धुवायचे नाहीत. तर काही भागांमध्ये केस धुतले सुद्धा जातात. कारण आदल्या दिवशी आपण कांदा लसूण वगैरे खात असतो आणि त्यामुळे जेव्हा आपण उपवास करतो, व्रत करतो या दिवशी केस धुवा असं सांगितलं जातं. परंतु श्रावणी सोमवारी केस जे आहेत तर ते धुणे बऱ्याच भागामध्ये टाळले जाते. प्रत्येक भागानुसार, प्रांतानुसार पद्धती ज्या आहेत तर त्या बदलत असतात. आता आपल्याला काय करायचं आहे तर रविवारीच केस धुवायचे आहेत आणि रविवारचा दिवस कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि मग सोमवारी आपल्याला केस जे आहेत तर ते अजिबात धुवायचे नाहीत. अशा प्रकारे सुद्धा आपण हा उपवास जो आहे तर तो करू शकतो. कारण धर्मशास्त्रातील काही गोष्टींचे जर आपण पालन केले तर त्याचे फळ जे आहे तर ते आपल्यालाच मिळत असते. परंतु श्रावणी सोमवारीच जर मासिक पाळीचा 5वा दिवस आला किंवा याच दिवशी आपला विटाळ, सुतक संपत असेल तर मात्र त्याला पर्याय नाही. या दिवशी केस जे आहेत तर ते धुवायचे आहेत. परंतु पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद किंवा थोडेसे कच्चे दूध टाकायचे आहे आणि या पाण्याने केस जे आहेत तर ते धुवायचे आहेत. त्यामुळे आपल्याला या दिवशी केस धुवावेत का तर आपल्याला शक्यतो केस धुणे जे आहे तर ते टाळायचे आहे. कारण केस जर धुतले तर आपल्या घरातील ज्या आर्थिक समस्या आहेत, पैशासंबंधीच्या अडचणी आहेत तर त्यामध्ये वाढ होत असते.